मी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ख्रिसमसची सर्वांना सुट्टी होती, पण मुलाचा दुपारी क्लास होता। अबॅकसची एक्झाम जवळ आल्यामुळे टीचर एक्स्ट्रा क्लासेस घेत आहे। तर मोस्टली आमच्या सुट्टीच्या दिवशी सगळ्यांच्या आवडीचा पोह्याचाच नाश्ता बनतो। तिखट चरचरीत पोहे बनवावे असा माझा बेत होता। म्हणून जिरे मोहरी घातली, कढीपत्त्याची फोडणी केली, शेंगदाणे फ्राय केले, मिरची घातली, कांदा घातला, मऊसर परतून घेतला, मीठ घातला, हळद घातली, थोडीशी कोथिंबीर घातली, फोडणीमध्ये हलवून घेतले, भिजवलेले पोहे घातले, झाकून ठेवले, एक वाफ काढली, वरनं थोडीशी कोथिंबीर घातली, लिंबू पिळला, परत थोडेसे हलवून झाकून ठेवले। पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। पोह्याचा नाश्ता सगळ्यांना वाढून घेतला। मुलाला सर्दी झाल्यासारखं वाटलं म्हणून टेरेस गार्डनमध्ये जाऊन तुळशीचे पानं घेऊन आले आणि त्याला तुळशीचा काढा बनवून दिला। तो एकटा काढा पिणार नाही म्हणून मीही त्याच्यासोबत हा तुळशीचा काढा एन्जॉय केला। तर लगेच मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती। भाज्या करून शिल्लक राहिलेल्या भाज्या बऱ्याच माझ्याकडे होत्या, म्हणून मी आज दुपारच्या जेवणामध्ये मिक्स भाजी बनवायचं ठरवलं। आणि ही बघा अशी मी चमचमीत मिक्स भाजी बनवलेली आहे। असं होतं माझं दुपारचं जेवण, मिक्स भाजी, दही, चपाती, भात। तर बऱ्याच जणींना माहीत नाही थंडीमध्ये मटकीला मोड कसे आणायचे। दिवसभर मी मटकी भिजत घातली, रात्री उपसून ठेवली। ह्या चाळणीमध्येच मटकी रात्रभर ठेवायची, वरनं एक कापड झाकायचं, प्लेट झाकायची, झाले दुपारपर्यंत आपल्या मटकीला छान असे मोड आलेले होते। बघता बघता दिवस संपला, 5 वाजले। चहा केला। मिस्टर मुलाला आणायला जाणार होते क्लासमधून, त्यांना चहा दिला, मीही घेतला। मिस्टर मुलाला आणायला गेले, मी भाजी मंडईमध्ये गेले। आमच्या जवळच भाजी मंडई आहे। सोमवार गुरुवारच्या भाज्या जास्त प्रमाणात तिथे येतात, इतरही दिवशी असतात म्हणा। मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी आणली। प्रत्येकी मला 10 रुपयाला पेंडी मिळाली। आता भाज्या खूप स्वस्त झालेल्या आहेत। तिन्ही भाज्या मी निवडून ठेवल्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मला बनवायची होती शेपूची भाजी, भाकरी। मुगाची डाळ घालून ठसठसीत फोडणी करून शेपूची भाजी शिजायला घातली। इकडे गरमागरम भाकरी करायला घेतल्या। शेपूची भाजी शिजेपर्यंत माझ्या भाकरी करून तयार होत्या। चला आता इथेच एंड करते ब्लॉगचा। परत भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।